की असं वाटत होतं की ते जीवन संपलंच. बापरे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा लोक मला भेटायला यायचे तेव्हा आता म्हणायचे की नाही आता काही खरं नाही. आता काही खरं खरं नाही. नाही. म्हणजे त्यांच्या चर्चेवरून मला पण वाटायचं की माझं जगणं आता असं आपलं आता आहे. संपलं सगळं. माझं आता संपलंय सगळं. मी आई वडिलांना सांगितलं की मला पुण्यात जायचंय. खऱ्या अर्थाने साहित्य सम्राट हा कट्टा माझ्यासाठी म्हणजे एक मला कवयित्री म्हणून जन्म त्या कट्ट्याने दिला. नमस्कार. फायनल ड्राफ्ट प्रेझेंट जागर कवितेचा या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन उफाडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नव्या पाहुण्यांसोबत स्वागत करतो. आज आपल्याकडे जे व्यक्तिमत्व आलेले आहेत त्या गझलकार आहेत, साहित्यिक आहेत, उत्तम कवयित्री आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यक्रमात सादरीकरणाचं त्यांचं जे काही सूत्र आहे ते अगदीच जिवंत असतं, दिवंगत असतं. अशा कविताजी काळे ज्यांच्या नावातच कविता आहे, मी आपलं अगदी मनपूर्वक जागर कवितेच्या कार्यक्रमात स्वागत करतो. नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला आमच्या आज इथे येऊन? जागर कवितेचा हा जो काही उपक्रम आहे तुम्ही घेतलाय, साहित्यिकांना जे काही वाटचाल आमच्यासारख्यांना जे काही प्लॅटफॉर्म देत आहेत तुम्ही, हो, त्याबद्दल खरोखरच एक तुमचं दोघांचंही कौतुकच करायला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण आम्ही इथे फक्त माणसाला बोलवत नाही तर त्याच्या प्रतिभेला बोलवतो. नक्कीच. त्याचे जे काही अनुभव आहेत म्हणजे त्याची आतापर्यंतची ह्या क्षेत्रातली जडणघडण, त्याचे काय अनुभव, त्याची शब्दशैली याबद्दल प्रकाश टाकण्यासाठी आम्ही बोलवतो. आपण जो प्रत्येकालाच प्रश्न विचारतो, अगदी नॉर्मल पहिला प्रश्न, की बाबा तुम्हाला कविता कुठे सापडली? सर्वप्रथम तर मी सर्व महापुरुषांना नमन करूनच मी माझं प्रत्येक कार्य करते. तसंच बरं. मी इथे पण करणार आहे. क्या बात आहे. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मी त्रिवार अभिवादन करते. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलाय मला की तुम्हाला कविता कधी सापडली, जरी एका सामान्य कुटुंबात मी राहत होती पण कवितेची आणि माझं असं दूर दूरपर्यंत कुठलंही नातं नव्हतं. अच्छा. शाळा, कॉलेज, घर एवढंच आपलं होतं. पण कविता कधी अभ्यासक्रमामधली कविता वाचली तेवढं होतं. पण कवितामध्ये मी कधी लिहिणार आणि कवितेचं माझं असं काही जवळचं नातं होईल हा मनात कधीही विचार आलेला नाही. पण जेव्हा 2002 जेव्हा माझ्या पहिल्या मुलीचा जन्म झाला, बरं, क्या बात आहे. ज्योत्स्नाचा, हो, जेव्हा तिचा जन्म झाला आणि 2-3 तासाच्या असह्य वेदना सहन करून जेव्हा मी तिला असं मांडीवर घेतलं, नर्सनी माझ्या जवळ तिला दिलं, तेव्हा मी जवळजवळ 10 ते 15 मिनिट तिला बघत राहिले. अच्छा. आणि बघितल्यानंतर असं वाटलं की एवढं निरागस लहानपण असू शकतं, वा. एवढं कोवळा जीव आपल्या हातात आलं आणि त्याची निर्मिती आपण आहे. तर अचानक अशा 2 ओळी मनात आल्या आणि नर्सची एंट्री झाली रूममध्ये. नर्सच्या हातात पेन दिसला आणि त्यांना म्हटलं, मॅडम मला तो पेन देत आहे का? पेपरचा तुकडा तिथे पडलेला होता, त्याच्यावर त्या 2 ओळी अचानक मी लिहून टाकल्या की 2 जीवांचे मिलन झाले, बीज तुम्ही पेरून गेले. वा. 2 जीवांचे मिलन झाले, बीज तुम्ही पेरून गेले, त्या बीजाला मग अंकुर फुटुनी सुंदर त्याचे फुल झाले, त्या फुलाचा सांभाळ करणे फक्त आपल्या हाती उरले, फक्त आपला होता. क्या बात आहे, क्या बात. ह्या 2 ओळी मी लिहून त्या कागदावर ठेवल्या. पण तिच्या त्या आनंदात मी ते विसरून गेले की मला हे परत कामी पडेल. आयुष्यात मी कधी कविता लिहेल काही माहीत नाही. दुसऱ्या दिवशी तो तुकडा नर्सनी झाडत नेला. म्हणजे साफसफाईच्या वेळेस तो तुकडा गेला. पण मला वाटलं पण नव्हतं की मी ती कविता लिहील किंवा काही. पण जेव्हा 6 ते 7 वर्षांनी दुसऱ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा अचानक म्हणजे एवढा मोठ्या आजाराने मला त्रस्त केलंय. अच्छा. की असं वाटत होतं की ते जीवन संपलंच. बापरे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा लोक मला भेटायला यायचे तेव्हा आता म्हणायचे की नाही आता काही खरं आता काही खरं नाही. बरं. म्हणजे जेमतेम माझं 26 ते 27 किलो वजन झालं होतं. बापरे. आणि सगळ्यांना वाटायचं की आता हे संपलंय, आता हो. काही ही व्यक्ती जगणार नाही. म्हणून सगळेजण, नातेवाईक, दूरची मंडळी जे ते सगळे भेटायला यायचे. आणि म्हणजे त्यांच्या चर्चेवरून मला पण वाटायचं की माझं जगणं आता असं आहे, संपलं सगळं, माझं आता संपलंय सगळं. मग असं करता करता काही दिवस हॉस्पिटलमध्ये 3 महिने तरी हॉस्पिटलमध्ये, पंजाबराव देशमुख हॉस्पिटल अमरावतीमधलं
तिथं सगळे भेटायला यायचे आणि निघून जायचे. चर्चा चालायची त्यांच्या की हिचं आता संपलंय, आता हे जगण्याची काही शाश्वती नाही. पण बाळाचं काय? बाळ तर माझं किती 6 महिन्याचं बाळ होतं. त्याला घेऊन आई वडील माझ्यासोबत सगळे फिरत होते. पण एक मनात अशी ऊर्जा होती की मी 2 मुलांना जन्म दिला आणि मला जर लोक म्हणतात की मी मरणार आहे, तर मग यांचं काय? मला जगलं पाहिजे. मनापासून ही एक ऊर्जा मनात होते की मी नाही मरणार. जरी लोक म्हणत असेल ही मरणार आहे, डॉक्टरांचं पण ओपिनियन तेच होतं की ही मरणार आहे, पण मला असं वाटत होतं की मी जगणार आहे. कारण मला या 2 मुलींना जगवायचं आहे. जोपर्यंत मी त्यांचं आयुष्य घडवत नाही तोपर्यंत मला हे जीव संपवायचंच नाही आहे. माझी आतमधली जी ऊर्जा होती ती कायम ठेवली आणि मी त्या हॉस्पिटलमधून घरी गेले आणि आईवडिलांना सांगितलं की मला पुण्यात जायचं आहे. आणि मग मी पुण्यात आले. मग हे सगळं दुःख विसरण्यासाठी मिस्टर मला लोहिया उद्यानमध्ये घेऊन यायचे. तिथं हा कवी कट्टा मला भेटला, साहित्य सम्राटचा. साधारण किती वर्ष ते? साधारण म्हणजे 2008चा हा काळ. आजचा काळखंड म्हणजे 2002 पासून कविता ते 4 ओळी थांबल्या, तर 2008ला त्याला प्लॅटफॉर्म मिळाला. आणि मग 2008 पासून जेव्हा हा कट्टा मला मिळाला तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांचंच ऐकायचं. सुरुवातीला तर त्यांचंच ऐकायचं, पण मग त्यांनी एका दोघांनी म्हटलं की मॅडम तुम्ही लिहून बघा, जर आवडलं आम्हाला परत तुम्हाला जर लिहिता आलं तर तुम्ही प्रयत्न करत राहा. मग 4 ओळी असं करता करता कवितेपर्यंत मी पोचले. त्या लोकांनी एवढं प्रोत्साहन दिलं. खऱ्या अर्थाने साहित्य सम्राट हा कट्टा माझ्यासाठी म्हणजे एक मला कवयित्री म्हणून जन्म त्या कट्ट्याने दिला असंच मी मानते. क्या बात आहे. म्हणजे तिथून पुढे तुमचा जीवन प्रवास, काव्य जीवन प्रवास सुरू झाला. माझा सुरू. अच्छा. आणि मग गझलेची ओळख कशी झाली? गझलेची ओळख आता कविता लिहिता लिहिता एका कार्यक्रमाला, राजगुरुनगरच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो. अच्छा. तिथं गझलकार एवढे छान छान गझल सादर करत होते. असं वाटायचं की गझल आणि कवितेमध्ये काय डिफरन्स आहे, आपण वाचायला पाहिजे. गझल नेमकी कशी सुचेल आपल्याला, कसं लिहिता येईल गझल आपल्याला. तर प्रकाशदादा बनसोडे 3 वर्षापूर्वी त्यांचा देहांत झाला. तर त्यांना मी विचारलं की दादा मला गझल लिहिता येईल का? तर मॅडम अशक्य जीवनात कुठलीच गोष्ट नाही की मला वाटते नाना पानसरे त्यांचा तो ग्रुप. हो बरोबर ना? सारिका माकुळे, नाना पानसरे, अभिजित काळे, विकास राऊत आणि प्रकाशदादा बनसोडे, हे सगळ्यांचा त्यांचा ग्रुपच होता. आणि त्यांच्याशी माझी ओळख करून दिली सारिकाने आणि बोलले की दादा खूप छान गझल. हा तुमचा पहिला कट्टा? हो. अच्छा. गझलसाठी गझलेचा कट्टा? हा, गझलेचा. दादांना म्हटलं की मला गझल लिहिता येईल का? ते म्हटले अशक्य काहीच नाही जीवनात, तुम्ही जर प्रयत्न केले तर मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. नक्कीच. आणि दादांनी मला तसं थोडं थोडं मार्गदर्शन करत गेले त्यांच्या वेळेनुसार. पण जास्तीत जास्त गुगल हे माझं जास्तीत जास्त गुरु ठरलाय. कारण मग सुरेश भटांची वाराखळी नाही का, गझलेची वाराखळी, गेलगार, वृत्त वगैरे, मग त्यामधून मी करत. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिली कविता ही तुम्हाला आठवते का? तुम्ही कधी लिहिली होती? हो आठवते ना. 2000 म्हणजे माझा गझलेचा प्रवास तर 2017 पासून चालू झाला. अच्छा. पण 2015 मध्ये मी आपल्या काळभोरे सरांचा जो कार्यक्रम होता, त्यांनी अखिल भारतीयचे कार्यक्रम ते पुण्यामध्ये घ्यायचे आणि तिथलं सूत्रसंचालन मी केलं होतं. तर एक चाल माझ्या मनात एवढी रुजली होती, त्या चालेवर मला कविता लिहिलीच पाहिजे मी, असं मी मनात ठरवूनच ठेवलं होतं. आणि मला ती कविता सुचली. एवढी सुंदर कविता सुचली की ती मदनदादा देवगावकर, बऱ्याच म्हणजे 2-3 गायकांनी ती संगीतबद्ध पण केली. क्या बात आहे. खूप सुंदर कविता आहे ती. म्हणजे तुमच्या कवितेला तेव्हा सूर लाभले, हो, संगीत लाभलं. म्हणजे ती पोरकी नाही झाली की अशी लिहिली आणि कागदात बंद झाली, असं नाही. क्या बात आहे. संगीतबद्ध झाली. तिच्या एक ओळी मुखडा काय आम्हाला ऐकायला भेटेल? आहे ना, नक्कीच मी तुम्हाला ऐकवेन आणि मला ते आवडेल पण ऐकवायला, कारण खूप दिवसाचं म्हणजे स्मरण एकदम बरोबर. तर ती कविता अशी आहे बघा. नाते जुळाले, मनाला मनाचे हे नाते जुळाले, मला सांग मजला कसे हे मिळाले, मनाला मनाचे नाते जुळाले, मला सांग मजला कसे हे मिळाले.
क्या बात आहे. तुझी भेट माझ्या जीवाचा सहारा, जसा मज नदीचा मिळाला किनारा. वा. तुझी भेट माझ्या जीवाचा सहारा, जसा मज नदीचा मिळाला किनारा. कशी ओढ आहे मनाला कळाले, क्या बात. मला सांग मजला कसे हे मिळाले. जबरदस्त. नक्की. तुझ्या पावलांचे ठसे आज दारी, तुझे शब्द देती स्वराला उभारी. वा. तुझ्या पावलांचे ठसे आज दारी, तुझे शब्द देती स्वराला उभारी. वा. नभी तारकांना कसे ते कळाले, मला सांग मजला कसे हे मिळाले. वा. तुझ्या भावनांचा मला भास होतो, तुझ्या सुवांचा मला त्रास होतो. हाय हाय हाय. तुझ्या भावनांचा मला भास होतो, तुझ्या सुवांचा मला त्रास होतो. क्या बात. तुझे वागणे ते मनाला कळाले, जबरदस्त. मला सांग मजला कसे हे मिळाले. आणि शेवटच्या 4 ओळी. नसीबात माझ्या सातो दुरावा, जगाच्या रीतीचा असे हा पुरावा. वा. जगाची भीती ही मनाला कळाले, मला सांग मजला कसे हे मिळाले. वा वा वा. ही माझी पहिली क्या बात आहे. आणि तुम्हाला काय आवाज लाभलाय म्हणजे निसर्गाने? तुम्ही गाणं शिकलात का हे नॅचरली? क्या बात आहे. म्हणजे अगदी मला किशोरदांची आठवण आली. ते कुठे गाणं शिकले नाहीत, त्यांना ते गॉड गिफ्टन सिंगर म्हणून आपण त्यांना ओळखतो. म्हणजे कविता, गझल, गाणं याचं तुम्ही त्रिमूर्ती स्वरूप आहात. क्या बात आहे. म्हणजे अगदीच एक भन्नाट व्यक्तिमत्व मी तुम्हाला समजेल. बरं बरं. तर आतापर्यंत हा जो तुमचा काव्य प्रवास झालेला आहे, आता माझ्यासमोर बसण्या इतपत, बरोबर. तर कसं वाटतंय? म्हणजे काय दिलं तुम्हाला कवितेने, किंवा तुम्ही कवितेला काय दिलं? खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर कवितेनं मला जीवनदान दिलं. वा. कारण जर मला कविता भेटली नसती, मी जर कवितेला भेटले नसते, तर ज्या आजाराने मी ग्रस्त झालेले होते, ज्या आजार मला माझ्या शरीरात पूर्ण म्हणजे एवढ्या वेदना होत्या त्या, ते जर मला कविता भेटली नसती तर मला वाटतं की मी या जगात पण नसते. असं मला वाटतं की हा जो प्रवास आहे, कवितेचा जो प्रवास आहे, तो माझ्यासाठी एक म्हणजे जीवनदान दिलं. जीवनदान आहे. वा वा. क्या बात. आणि मी कविता फक्त लिहित नाही, मला प्रत्येक वेळ माझं जे लिखाण असतं, बरेच जण म्हणतात की मॅडम तुम्ही एवढं आतमधून कसं लिहिता, तर मी ती जगतं ना. प्रत्येक म्हणजे ओळ माझी जगलेली असते. मग म्हणतात तुम्ही मग हे तुम्ही कसं काय लिहिलं, मग प्रेम तुमच्या आयुष्यात आलं का, मग तुम्ही कसं काय हे लिहू शकतात. पण प्रत्येक गोष्ट आयुष्यात आली म्हणूनच कवी लिहत नाही, तर समाजाशी जेव्हा किंवा मैत्रिणीशी जेव्हा संवाद होतो, किंवा कुठल्या तरी सामाजिक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर जेव्हा दिसतं, आणि ते जर कवी लिहू शकत नाही तर त्याला मी कवीच म्हणणार. वा वा वा. क्या बात आहे. म्हणजे अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की कवींना शब्दाच्या चाकोरीपुरतं न ओळखता त्याला शब्दांच्या पलीकडे ओळखता आलं पाहिजे. म्हणजे त्याने जर काही लिहिलं की त्याचं व्यक्तिगत न पकडता की त्या कवीने काहीतरी अनुभवातून लिहिलं असेल किंवा त्याला काहीतरी अनुभव आला असेल, अशा पद्धतीने आपण कवींना ओळखलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, आत्ता जशी आपण म्हणतो की राज्य एक माणूस चालवतो, देश एक माणूस चालवतो, तसं कवीचं समाजाप्रती काय किंमत आहे? म्हणजे कवी आणि समाज हा काय दुवा आहे नेमकं? आता आपण जर अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण घेतलं, त्यानंतर आपले नामदेव ढसाळांचं उदाहरण घेतलं, तर कवी हा समाजासाठी खूप काही करू शकतो. अगदीच. फक्त त्याच्या लेखणी तेवढी धारदार लेखणी असावी लागतं. पॅन्थर सारखी. नुसतंच हे जर कवी जर लावत असेल, किंवा मी कविता लिहिली, काही कवींचं मला कधी कधी म्हणजे हसायला येतं, किंवा मग विचारात पडते मी हे का लिहित असतील. कवी म्हणतात की माझा हा 6 ते 7चा टायमिंग लेखणीचा आहे,
तर जी व्यक्ती आई समजा एका बाळाला गर्भात ठेवते, 9 महिने ठेवते, तिला तिच्या बाळाचं येण्याची वेळ माहीत नसते, तर लोक कवितेला तिचं बाळ म्हणतात, तर त्याच्या जन्माची वेळ यांना कशी माहीत वा असते? वा वा. हा मला एक प्रश्न पडतो आणि मला मर्मवेधी. हसायला येतं अगदी की कसं काय याच वेळेला यांना कविता सुचतं. मला का नाही सुचत? मला तर बाथरूम मध्ये सुचते, वा. तर कधी कधी कपडे धुताना सुचते, तर कधी चपाती लाटताना सुचते, अच्छा. तर कधी गाडीवर पण सुचतं. वा वा वा. तर मग ही कवितेच्या वेळ, जन्माची वेळ कवीने कधी ठरवून ठेवली, यावर मला थोडंसं म्हणजे विचार येतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं कविताजी, तुम्हाला असं वाटतं का की आताचा कवी हा फक्त स्पर्धेपुरता उरलाय, फक्त पुरस्कारापुरता उरलाय, किंवा तो स्वतःची कविता विकतोय, एक स्वतःलाच विकतोय? काय वाटतं तुम्हाला? हे जे भीषण वास्तव जे पाहायला मिळतं, आता आपलं एकच क्षेत्र असल्यामुळे जे जाणवतं त्याबद्दल प्रश्न विचारतोय. काय वाटतं तुम्हाला? तर या प्रश्नावर तर मी मागच्या माझ्या 2 ओळी खूप म्हणजे गाजलेल्या आहे की हो. प्रसिद्धीसाठी कधी कुणाचे पाय चाटणार नाही, हम्म. चोरून शब्द याचे त्याचे जगाला वाटणार वा नाही, वा वा वा. असे लरक्त माझ्या ते शिवशाहू फुले आणि आंबेडकरांचे. तर चोरी करण्याची, जय भीम बोलण्याची लाज मला वाटणार नाही. क्या बात आहे, क्या. असं म्हणजे जे गोष्ट आपण करतोय, तर ती विकली पाहिजे किंवा नाही विकली पाहिजे ही कवीने ठरवायला पाहिजे. अच्छा. छोटासा पुरस्कार आहे, छोटंसं गोष्ट आहे, त्याच्यासाठी जर आपण आपलं बाळ विकतोय, म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे चुकीचं आहे. कवींसाठी. बरोबर बरोबर. कवीने असं करायला नको. अच्छा. जे लोक असं करत असेल, यदा कदाचित आहे, तर हो. बरेच उदाहरणं आपल्या समोर आहे की एका पुरस्कारासाठी हा चला असू द्या, मी एवढं देते, मला पुरस्कार द्या. ह्या ज्या गोष्टी आता सध्या घडत आहेत. माझे स्वतःचे 2 व्यासपीठ आहे. अच्छा. मी वर्षातून जवळजवळ 100 ते 150 कवींना पुरस्कार देते. मग त्यांच्या काव्याला पण देते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला पण देते. वा. तर मी जर मग असं करते, तर माझा तर चांगला व्यवसाय चालू होईल ना, मला तर भरपूर हे मिळेल. पण नाही, त्यासाठीच मी इथे व्यासपीठ निर्माण केलं की ज्याच्यामध्ये जी योग्यता आहे त्या योग्यतेला न्याय मिळाला पाहिजे. क्या बात आहे. आणि त्यासाठीच ते संत गाडगे महाराज आणि ज्ञानज्योत फाउंडेशनची स्थापना आम्ही केलेली आहे. बरं 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 बरं. आता मला तुम्हाला एक यालाच अनुसरून प्रश्न विचारायचा आहे. कार्यशाळा भरतात, गझलेच्या कार्यशाळा किंवा कवितेच्या कार्यशाळा भरतात. मुळात कविता शिकवली जाऊ शकते? नाही. मग कार्यशाळा ज्या भरतात त्याच्यातून पण फी वगैरे काढली जाते, मग 2-2, 4-4 दिवस ते चालतं, असं करा तसं करा वगैरे. कविता शिकवून येते का? हां, काय वाटतं याच्यावर? नाही, कार्यशाळा घेतल्याने कविता तुम्हाला येते असं नाही. पण जी तुमची कविता आहे, आता बरेच कवी तुम्ही बघता की अंधाधुंदी लिहितात. हो. तर कार्यशाळेमुळे काय होतं की त्याला एक संस्कारित केलं जातं, वळण दिलं बरोबर, जातं, म्हणजे पॉलिश. की पॉलिशिंग केलं जातं आपल्या कवितेला, की ही कविता अशी नव्हे तर अशी लिहायला पाहिजे, किंवा या वृत्तात लिहायला पाहिजे, किंवा मग ते एकदमच वृत्तबद्ध करून टाकतात आपल्याला. म्हणजे मुक्तछंदात जरी लिहायचं असेल तर मग ते पॉज कुठे घ्यायचं, कसं काय करायचं, ते आपल्याला कार्यशाळेमुळे आपल्याला शिकायला मिळते. तर एकंदरीत मी असं म्हणणार नाही की कार्यशाळा चुकीच्या आहे. कार्यशाळा पण घेतल्या पाहिजे, पण त्याच्या माध्यमातून जर तुम्ही म्हणजे प्रत्येक लेखकाकडून अवाढव्य जर किंमत घेत असेल, तर ते प्रत्येकाचीच म्हणजे हे नसतं ना की शिकायला एवढे पैसे. कारण कविता म्हणजे काही आपलं घर चालत नाही त्याने, आणि कविता शिकायला जर आपण एवढे पैसे देतो तर त्याचं जेव्हा आपण इनपुट करतो तर आउटपुट आपल्याला मिळाल ही अपेक्षा असते. मग प्रत्येकच कवीला ते मिळेल असं नाही ना, म्हणून प्रत्येक कवी त्याच्यावर खर्च नाही करू शकत. बरोबर. कारण माझ्या डोक्यात हा प्रश्न होता आणि आज त्याचं उत्तर मला परफेक्ट अगदी मिळालेलं आहे, उत्तम जसं पाहिजे तसं. बरं, मला अजून एक तुम्हाला असं विचारायचंय की या क्षेत्रातला तुमचा गुरु कोणता? म्हणजे तुम्ही कोणाला वाचता? जसं एखादं मूल बोटाला धरून चालायला शिकतं तसं तुम्ही? आता खरं सांगायचं म्हणजे सर, तुलना ही प्रत्येक म्हणजे व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीची करण्यापेक्षा आहे ना, स्वतः जर आपण गुरु म्हटलंय या क्षेत्रात तर आपली प्रगती खरंच होतं. नक्कीच. पण आहे असे बरेच व्यक्ती आहे की त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. जसं की आपले मसूद पटेल सर आहे, मभा आहे, अनंतराव सर आहे, आहेत बरेच कवी आहेत की त्यांचं आपण म्हणजे त्यांचं कोणाचं तरी सादरीकरण छान वाटतं आपल्याला, कोणाचं तरी लिखाण चांगलं वाटतं. आता मसूद पटेल सरांचं सादरीकरण पण, लिखाण पण, ह्या ज्या गोष्टी आहेत तर खूप काही घेण्यासारखं आहे या कवींकडून. अच्छा. आणि आपण घ्यायला पाहिजे.
चांगलं ते कधीही घ्यायलाच पाहिजे. वा वा, ग्रेट ग्रेट. तुमची आतापर्यंत साहित्य निर्मिती काय? साहित्य निर्मिती म्हणजे कविता आता जवळजवळ माझ्या 150 ते 250 पर्यंत आहे. बर. हा माझा जो गुंता काव्यसंग्रह आहे त्यामध्येच 112 कविता मी आहे त्यामध्ये आता. अच्छा. आणि बऱ्याच कविता आहे की त्याच्यात ॲड करायच्या होत्या पण काहीतरी लिमिटेशन असतं त्यामुळे थोडंसं ते दुसऱ्या आवृत्तीमध्ये टाकू असा विचार केलाय. अच्छा. आणि गझलेचं जवळजवळ 83 ते 84 गझल लिहिलेले आहे. गुंतामध्ये नेमका काय गुंता आहे? आता याच्यावर बऱ्याच जणांचे मला प्रश्न हो आले आहे म्हणजे काय विचारले कारण गेले आहे एक की 100 कविता आपण समजा लिहितो हा. पण त्या 100 कविता लिहायला जेवढी बुद्धी खर्च होत नाही तेवढे हा. शीर्षक ठरवायला खर्च होतो. खर्च होतो. त्यामुळे हा गुंता म्हणजे कसं सुचला आणि काय गुंता आहे नेमकं? हा तर गुंता हा मी म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात एक असा गुंता असतो. नक्कीच. मग तो वय लहान असो मोठं असो तारुण्य असो वयोवृद्ध माणूस म्हणजे म्हातारा असो प्रत्येक टप्प्याटप्प्यात माणूस गुंतलेला असतो. मग तो मानवी जीवनाचा गुंता असो प्रेमाचा असो वात्सल्याचा असो प्रत्येकाच्या जीवनात गुंता असतो. आणि मी ही गुंता हे टायटल देण्यामागचं माझं एवढंच कारण आहे की मी असं या कवितेमध्ये स्वतःला एवढं गुंतवून घेतलेलं आहे की अच्छा. मला याच्यातून बाहेरच पडायचं नाही आहे. मग हा गुंता जो कवितेचा आहे त्या माध्यमातून मला बराच गुंता म्हणजे साहित्यिक जो गुंता माझ्या सभोवताली जो निर्माण झालाय तर तो शीर्षक मला या कवितेला म्हणजे गुंता द्यावंसं वाटलं. आता कवी हा पण एक माणूस आहे तर तुम्हाला काय वाटतं की कवीचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा समाजाचा कवीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कसा असायला पाहिजे एकंदरीत? जेव्हा पूर्वीचे जे कवी होते जी तर त्यांची लेखनीच अशी होती की कारण कवीची संख्या खूप कमी होती हो तेव्हा. बरोबर. जेव्हा आपण जो काळ धरला समजा 84-85 तेवढ्याच म्हणजे माझ्या जन्माच्या नंतरचा 85चा 90 पर्यंतचा काळ धरा मोजके कवी होते. आणि त्यांचं लिखाण पण त्या कवीचं होतं की तो समाजाचा एक आरसा म्हणूनच लिहायचे. अच्छा. समाजाला चांगलं दाखवण्यासाठीच लिहायचे. पण आता जी आपण पुण्यातली परिस्थिती बघतो किंवा इतर कुठली जी परिस्थिती बघतो तर म्हणजे बरेच कवी आहे की असं पान जरी काढलं इकडं तिकडं गल्लीत तरी इथे एक कवी राहतो इथे एक कवी राहतो अशी हे झालेली आहे. तर त्यामुळं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि कवींनीच स्वतःचा दृष्टिकोन थोडा कमी करून घेतला. बर. आता तुमचा आतापर्यंत जो साहित्य प्रवास आहे तो अगदी प्रेरणादायी आहे कारण आम्ही नेहमीच तुम्हाला ऐकत आलोय तुम्हाला वाचत आलोय. तर काय वाटतं आताच्या मुलांनी वाचन आणि आताची मुलं याबद्दल काय टाकाल तुम्ही प्रकाश काय टाकाल? हां हे याचं माध्यम आहे तर वाचणं म्हणजे मुलांच्याकडून होतच नाही आहे. बरोबर. पुस्तकं हातात घेऊन मुलं कधी बसले समजा आता जे 10वी-12वीचे आहे तेच जे करत असेल किंवा ते जे काही अभ्यासापुरतेच पुस्तकं मुलं वाचतात पण अवांतर पुस्तकं मुलं वाचत नाही. तर मला असं वाटते मुलांनी असो की आपण सर्वांनीच असो पुस्तकं वाचले पाहिजे. कारण कसं आहे ह्या जे इंटरनेटच्या माध्यमातून जे काही दाखवलं जातं ते पूर्ण 100% खरं आहे असं मला वाटत नाही. पण पुस्तकात जे आहे ते हा पूर्ण खरं आहे. त्यामुळे पुस्तकांशी नाळ आपली नेहमीच जोडलेली असावं. प्रत्येकाने पुस्तकं वाचलीच पाहिजे. वा वा वा. पुस्तकं आपल्याला खूप काही देऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघताय तुम्ही मरेपर्यंत ते पुस्तकं घेऊन त्यांच्या जवळ होते. हो अगदीच. त्यांनी राजगृह नावाचं त्यांनी एक पुस्तकासाठी घर केलं. लास्टला ते म्हटले की मित्रा तुझी आणि माझी आता असं वाटते की शेवट होतोय. बरोबर. शेवटच्या वेळी सुद्धा शेवटच्या वेळी अगदीच म्हणून मरेपर्यंत पुस्तकं वाचले पाहिजे. बरोबर. असा एखादा विषय आहे का की जो तुमच्या मनात आहे पण तो अजून कागदावर नाही आला? आहे ना. बरं. आहे म्हणजे आपण आता स्त्री आणि पुरुष यावर आपण लिखाण करतो. मग समाजात स्त्री आणि पुरुषच असतात त्यावर लिखाण करतोच आपण. पण आपला जो तिसरा गट आहे त्यावर मला खूप काही लिहायचं आहे ते वाचायचं आहे. पण तसं साहित्य माझ्यापर्यंत अजून पोचलेलं नाही आहे. आणि निश्चितच मला जर त्याची जर पूर्ण म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या विषयावर जर PhD वगैरे केली असेल आणि ते जर पुस्तकं मला वाचायला मिळाले तर त्या गटावर लिहायला मला नक्कीच आवडेल. कारण दुर्लक्षित गट म्हणून त्यांना मानलं गेलं होतं पण आता बऱ्याच प्रमाणात ते पण खूप काही करतात.
आणि मला त्या व्यक्तींवर लिहायला नक्कीच आवडेल. क्या? मनात खूप आहे आणि मी निश्चितच माझ्या भविष्यात त्यांच्यावर लिहिणार आहे. नक्कीच नक्कीच. आता तुमच्यासारख्या साहित्यिकांना वाचून बरेच नवोदित कवी घडत आहेत आता समाजामध्ये. बरोबर. तर जे नवोदित तरुण आता ह्या क्षेत्रात येत आहेत, आपण अनेक कार्यक्रमात बघतो की आता ज्येष्ठांसोबत तरुण मंडळी सुद्धा याच्यामध्ये बरीच आहेत. बरोबर. तर तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? संदेश नाही म्हणता येणार. आपण एवढं मोठं पण नाही आहे की आपण त्यांना मार्गदर्शन किंवा संदेश करू शकतो. तुमच्या तो मनाचा मोठेपणा नाही, पण विनंती एवढीच राहील हा. की जे काही करा तुम्ही, जे काही लिहा ते समाजाला लक्षात ठेवून करा. अच्छा. समाजाप्रती त्याचं काहीतरी देणं आहे असं लिहा. नुसतंच टाइमपास म्हणून लिहू नका. बरोबर. हाच माझा एक हे असेल. नक्कीच. म्हणजे नवोदित कवींना संदेश नाही म्हणत, विनंती असेल माझी. बरं. आता सेम असा संदेश तुम्ही महिलांना काय द्याल? महिलांना हीच माझी विनंती राहील की तुमच्यामध्ये प्रतिभा आहे. बरं. तुम्ही जेंट्स जे काम करतात ते तुम्ही करता. म्हणजे पुरुषांप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टीत आहेच. फक्त तुम्ही तुमची जी प्रतिभा आहे, तर कधी कधी काय होते, एखाद्या व्यक्तीला थोडंसं स्थान वरचं मिळालं की ती थोडीशी पायरी विसरल्यासारखं करतात. पण स्त्रीने आपलं भान ठेवून. अच्छा. स्त्री आहे आपण. बरोबर. आहेच. अजूनही भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला म्हणजे पुरुषांपेक्षा वरचं तर मानलं जातच नाही. आहे ती पुरुषाच्या लेवलला जरी आहे, पण पुरुषांपेक्षा वरचं मानलं जात नाही. तर पुरुष प्रधान संस्कृती अजूनही आहे. अच्छा. तर मला असं वाटतं की स्त्रीने कुठलंही काम करताना की पुढच्या व्यक्तीने आपल्याकडं बघण्याचा, त्या व्यक्तीचा दृष्टिकोन एक बहीण, एक आई असाच राहावं, तसं तिचं वागणं असावं. हा माझा प्रत्येक महिला वर्गांना संदेश राहील. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हाला भविष्यामध्ये कोणकोणते विषय हाताळायला आवडतील म्हणजे लिखाणासाठी? आईवडील तर विषय माझा आवडीचाच आहे. त्यावेळेस त्याच्यावर मी लिहितेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळे महापुरुष यावर थोडं जास्त नाही, पण थोडं लिखाण आहेच माझं. पण तुम्हाला सांगितलं तो महत्त्वाचा टप्पा आहे, जे आता मी याआधी बोलले, त्या विषयावर मला लिखाण करायचं आहे. आणि भविष्यात जर झालं तर कवितेमध्ये सावित्रीबाई फुले हा विषय घेऊन निश्चितच मला या विषयावर PhD सारखा एखादा विषय करू शकेल. नक्कीच. लास्ट मोमेंटपर्यंत. असा एखादा जांगडगुप्ता झालाय का तुमच्यामध्ये की एक विषय तुम्हाला आवडलाय, नाही याच्यावर गझल करायला पाहिजे, नाही बाई कविता करायला पाहिजे, नाही गझल करायला पाहिजे, असं कधी झालंय का? खरं सांगायचं सर तर काय होतं माहिती आहे का, जेव्हापासून गझलेचं तंत्र कळलंय, गझल कळली, तेव्हापासून ओळी जे सुचतात ना, ते गझलेच्या तंत्रातच सुचतात. मग मनातच ते कविता लिहायचं, पण होऊन जाते गझल. क्या बात. मग गझलेकडे जास्त लक्ष होतं. मग खऱ्या अर्थाने कविता कमी आहे. मग तर छंद मग लिहून टाकते कधीतरी एखादं. बरं. होतं असं कधी कधी. म्हणजे त्या दोघींमध्ये भांडण होतं माझ्यामध्ये. नक्कीच. अतिशय छान वाटलं. तुमचे जे उत्तरं आहेत ते अतिशय मर्मभेदी, मार्मिक अशी उत्तरं तुम्ही दिली. म्हणजे तुमच्या अनुभवाला साजेशी अशी उत्तरं आज आम्हाला भेटली. आता आमचं हे जे फायनल ड्राफ्ट जागृती म्हणजे जागर कवितेचा म्हणजे जागृत करण्याचं आपण एक काम करतो. तर आमच्या या चॅनलबद्दल काय सांगाल? खऱ्या अर्थाने मला ताईंचं कौतुक करावं असं वाटतं की खूप छान. म्हणजे आम्हा लोकांना व्यासपीठ देण्यासाठी जे काही त्यांनी केलंय आणि तुमच्यासारखं व्यक्तिमत्व एक निवडले म्हणजे नाही का, तर खरंच प्रेरणादायी आहे. त्यांचं काम म्हणजे प्रेरणादायी आहे आणि एवढं मोठं धाडस महिला वर्गांनी केलं, त्यामुळं मी त्यांना साष्टांग दंडवत राहील. म्हणजे तुम्ही आतापर्यंत अनेक पॉडकास्ट बघता, परंतु फायनल ड्राफ्ट हा आम्ही कवितेसाठी खास कवितेचा जागर म्हणून जो सुरू केला, बरोबर. काय वाटतं? कवीला बोलतं करतोय, कवितेला बोलतं करतोय की हा जो आमचा पायंडा आम्ही सुरू केलाय, कसं वाटतं? हे परिवर्तनशील वाटतं? परिवर्तनाची दिशा घेऊनच तुम्ही चालताय हे. कारण प्रत्येकच कवींना व्यासपीठ मिळतं नाही मिळत, पण व्यासपीठ तर जाऊ द्या. व्यासपीठावर जी कविता सादर केली जाते ती फक्त कवितेपुरतं मर्यादित असतं. पण कवी कसा घडला हे तुमच्या जर कवितेच्या म्हणजे जागर कवितेचा याच्या माध्यमातून जर लोकांपर्यंत त्या कवीची हिस्ट्री जर जात असेल, तर निश्चितच लोकांना असं वाटेल की अरे ते एवढ्याशा गावातून, छोट्याशा गावातून येऊन एवढं मोठं काहीतरी करू शकते, तर आपल्या मागे तर एवढं मोठं हे आहे, तर आपण काही ना काही करायला पाहिजे. तर ह्या होत्या कविताजी काळे. आज आपण त्यांचा अनुभव ऐकला आणि खरोखर आज फायनल ड्राफ्टमध्ये हे सगळं आम्ही सेव्ह करू तुमचं, त्याच्यामध्ये काही शंका नाही.
तुमच्या भावी वाटचालीसाठी, तुमच्या अनेक लाखो शब्दांसाठी, कवितांसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही नक्की पुन्हा या. तुमचं पुन्हा एकदा स्वागत असेल. जागर कवितेचा या यूट्यूब चॅनलला मी निश्चितच म्हणजे त्यांचे सर्व टीमचेच आभार मानेन. वा वा. पण त्यांनी जे आमच्या कवी लोकांचा कवितेचा जो विचार केलाय त्याबद्दल खरोखरच मनापासून त्यांचे आभार आणि तुमचे सुद्धा धन्यवाद. मनापासून एकदा धन्यवाद.